आरटीई प्रवेशाचा नवा फास. आता 1 किलोमीटरच्या आतच शाळा मिळणार. तुमची संधी हुकणार का? नमस्कार, मी प्रियंका. आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत. तुमच्या मुलाचं चांगल्या शाळेतलं स्वप्न आता फक्त 1 किलोमीटर मध्येच अडकणार का? पालकांनो सावधान. आरटीई प्रवेशाचा एक नवा नियम आलाय आणि हा नियम तुमच्या मुलाचा प्रवेश नाकारणारा ठरू शकतो. काय आहे हा सरकारचा नवा 1 किलोमीटरचा फास? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट. आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांसाठी होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदा महत्वाचा बदल करण्यात आलाय. पूर्वी 5 किलोमीटर पर्यंत शाळा निवडता येत होत्या, परंतु आता 1 किलोमीटरच्या आतीलच शाळा निवडता येणार आहेत. त्यामुळे अनेक पालकांची अडचण झाली आहे. 1 किलोमीटर परिसरामध्ये शाळा नसेल तर असे विद्यार्थी आता वंचित राहतील. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाअंतर्गत म्हणजेच आरटीई अंतर्गत दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळांमध्ये 2026 आणि 27 या वर्षांसाठी प्रवेश प्रक्रिया 17 फेब्रुवारी पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. पालकांना 10 मार्च पर्यंत अर्ज करता येतील. अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पहिलीसाठी 3768 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. आरटीई अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील स्वयं अर्थसहाय्यित बालकांना शाळा आणि विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्गामध्ये 25% प्रवेश दिले जातात. वंचित घटकांमधील बालकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्ग, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटक, HIV बाधित किंवा प्रभावित बालक, अनाथ बालके, दिव्यांग बालके अथवा कोविड प्रभावित बालकांचा समावेश होतो. या आर्थिक वर्षामध्ये पालकांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी आहे. अशा बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. परंतु या वर्षी अंतराबाबत एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलाय. पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पेक्षा कमी अंतरावरील शाळा आरटीई पोर्टलवर दिसतील. त्याच शाळांमध्ये अर्ज करता येणार आहे. या अनुषंगाने 10 शाळांची निवड करावी लागेल. परंतु अनेक शाळा या 1 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर आहेत. या नियमामुळे अनेकांना अर्ज भरताना अडचण येते. परिणामी 1 किलोमीटर अंतराची अट ही रद्द करून पूर्वीप्रमाणे 5 किलोमीटर पर्यंत ठेवावी अशी मागणी पालकांकडून होतीये. तसेच ग्रामीण भागातील अनेक शाळांना आरटीईतून प्रवेश हवे असतात, कारण प्रतिपूर्ती रक्कम ही शासनाकडून उशिरा का होईना पण प्राप्त होते. आता अशा गरजू शाळा जर गावापासून 1 किलोमीटर दूर असतील तर तिथे एकही प्रवेश होणार नाही. त्यामुळेही हा नियम रद्द करण्याची मागणी होत आहे. आरटीईचा हा नवीन नियम तुम्हाला योग्य वाटतो का, हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.